आणि आता पाहूयात सुपरफास्ट 50 बातम्या। रायगडसह कोल्हापूर, सातारा, पालघर, ठाणे आणि पुण्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, तर मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, नागपूरला हवामान विभागाकडून येलो अलर्ट। राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर दमदार पाऊस, आतापर्यंत सरासरीपेक्षा 32% जास्त पावसाची नोंद। मात्र हिंगोली, नंदुरबार आणि अमरावतीत सरासरीपेक्षा कमी पाऊस। मुंबई उपनगरात सकाळपासूनच अधूनमधून पाऊस, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, मालाड, दहिसर, गोरेगाव परिसरात पाऊस। मुंबई उपनगरातील अनेक भागात सकाळपासून पाऊस, अंधेरी, कांदिवली, बोरीवली, मालाड, दहिसर, गोरेगाव परिसरात पावसाच्या सरी बरसल्या। मुंबईच्या उपनगरमध्ये रात्रभर जोरदार पाऊस, गोरेगावच्या ओबेरॉय मॉल परिसरात पहाटे 5:30 वाजता पाणी साचलं होतं। जोरदार पावसामुळे पवना नदीनं रौद्ररूप धारण केलं, पुणेकरांची पुढील 6 महिन्याची पाण्याची चिंता मिटली। लोणावळ्याच्या मळवली परिसरातील 20 ते 22 पर्यटकांचं रेस्क्यू, शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या प्रयत्नामुळे पर्यटकांचं सुखरूप रेस्क्यू। लोणावळ्यात गेल्या 2 दिवसात मुसळधार पाऊस, 2 दिवसात 420 मिलीमीटर पाऊस, पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ। पुणे शहर आणि भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेलीसह पिंपरी चिंचवडमधील शाळा आज बंद, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांचे आदेश, रेड अलर्टच्या इशाऱ्यानंतर निर्णय। पुण्यात आतापर्यंत 24 ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, सुदैवानं कुणीही जखमी नाही। शहरात गेल्या 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस। पुण्यात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश न पाळणाऱ्या 48 पर्यटकांवर गुन्हे दाखल, पुण्यातील अनेक पर्यटन स्थळांवर पर्यटकांची हुल्लडबाजी। कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी गाठली, पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर, राधानगरी धरण देखील 98% जास्त भरलं। कल्याण डोंबिवलीत रात्रभर पावसाचं थैमान, पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसानं सखल भागात पाणी साचलं। गोंदिया जिल्ह्यात वैनगंगा नदीला रौद्ररूप, शेती पाण्याखाली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। मुंबईच्या भुयारी मेट्रोतील स्थानकांमध्ये पाणी साचल्यानं कंत्राटदाराला 2 कोटींचा दंड, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने ठोठावला दंड, कंत्राटदारावर हलगर्जीपणाचा ठपका। सतत पडणाऱ्या पावसामुळे कृषी मालाला फटका, एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर कडाडले, सामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री। कल्याण डोंबिवलीत खड्ड्यांमुळे वाहन चालकांची तारांबळ, खड्ड्यातून मार्ग काढताना चालकांची तारांबळ। राज्यातील काही भागात पावसाळ्यातही पाणी टंचाई, 1000वर गावं आणि 2000वर वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, टँकरच्या संख्येतही 326ने वाढ। पुण्याच्या राजगुरुनगर शहरात ऐन पावसाळ्यात नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा, नगर परिषदेकडून पाणीपुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे पाण्यासाठी हाल। 5 वर्षात मुंबई लोकलच्या 250 फेऱ्या वाढणार, अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 15,000 कोटींची तरतूद। मुंबई विद्यापीठांतर्गत या वर्षीपासून पारंपरिक अभ्यासक्रमांसाठीची 32 नवीन महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी, राज्याच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं दिली मान्यता। व्यावसायिक अभ्यासक्रमात एसईबीसीच्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाकडून मुदतवाढीचा निर्णय। कल्याण डोंबिवलीत आरटीई प्रवेशासाठी पालकांची झुंबड, 4 ते 5 तास रांगेत उभे राहून टोकन मिळत नसल्यानं संतप्त पालकांनी सेंटरवर गोंधळ घातला। राज्यात 2 दिवसात 4,500 प्रवेश निश्चित, आरटीईतून प्रवेशाला संथ सुरुवात, विलंबामुळे पालकांमध्ये संभ्रम। पुणे जिल्ह्यात लाडक्या बहिणींचे 4,92,888 अर्ज, लाडक्या बहिणी योजनेला पुणे जिल्ह्यात चांगला प्रतिसाद। मुंबईतील मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेड उभारणीचा मार्ग मोकळा, एमएमआरडीए कडून कारशेडच्या उभारणीसाठी कंत्राटदाराची नेमणूक, 701 कोटी खर्चून कारशेड उभारणार। टेलिकॉम कंपन्यांनी 3 जुलै रोजी टॅरिफच्या दरात वाढ केल्यानंतर मोबाईल रिचार्ज महाग, पुढील 12 महिन्यात मोबाईल रिचार्जचे दर आणखी महाग होणार। धुळे जिल्ह्यात खरीप हंगामातील एकूण 94% पेरण्या पूर्ण, कापूस आणि मकाच्या लागवड क्षेत्रात यंदा वाढ। सुरत नागपूर महामार्गावरील नेर गावाजवळील पुलावर मोठा खड्डा, संबंधित पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप, संबंधितांवर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी। नाशिकच्या देवळ्यातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची राज्य सरकारनं काढलेली विक्री निविदा रद्द करावी, सभासद, ऊस उत्पादक आणि कामगारांची मागणी, कारखाना पुन्हा सभासदांना चालवण्यास देण्याचीही मागणी। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील चिकलठाण कुगाव रस्त्यासाठी सुरू असलेलं उपोषण स्थगित, प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगितीचा निर्णय।
नंदुरबार जिल्ह्यातील धरणांमध्ये अल्पसा पाणीसाठा शिल्लक. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणात 21% पाणीसाठा शिल्लक. नागरिकांना 5 दिवसांआड पाणी पुरवठा. नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,57,000 महिलांकडून अर्ज. योजनेच्या समन्वयकांकडून ऑफलाईन अर्ज भरण्याचं आवाहन. भोकरवरून नांदेडला जाणारी खासगी ट्रॅव्हल्स उलटली. सुदैवानं कुठलीही जीवितहानी नाही, मात्र 9 प्रवासी जखमी. यवतमाळमध्ये ढाणकी नगर पंचायतवर काँग्रेसचा मोर्चा धडकला. घरकुल लाभार्थ्यांची अग्रिम रक्कम जमा करण्याची मागणी. बुलढाण्यात अर्थसंकल्पाविरोधात शरद पवार गटाची निदर्शनं. अर्थसंकल्पात महाराष्ट्रासोबत दुजाभाव केल्याचा आरोप. पालघरच्या हुतात्मा चौकात वाढवण बंदराविरोधात 3 दिवसांचे लाक्षणिक उपोषण. जिल्ह्यातील 20 पेक्षा जास्त स्थानिक संघटनांचा बंदराविरोधात एल्गार. उद्या सरकारची अंत्ययात्रा काढून निषेध करणार. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे इडियाडोह प्रकल्प ओव्हरफ्लो. प्रकल्प 100% भरल्यानं शेतकऱ्यांची सिंचनाची चिंता मिटली. सलग 3ऱ्या वर्षी भरला प्रकल्प. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांकडून कशेडी टनेलची पाहणी. टनेलमध्ये जनरेटर लावून लाईट सुरू ठेवण्याच्या मंत्री चव्हाणांच्या सूचना. पहिली बालभारती पुस्तकातील वादग्रस्त कवितेतल्या वन्स मोरला पर्यायी शब्द नाही. यमक जुळवण्यासाठी एखादा शब्द इंग्रजीतून येऊ शकतो. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरांचं वादग्रस्त कवितेला समर्थन. नाशिकच्या मनमाडमध्ये आजपासून कांदा आणि भुसार मालाचे लिलाव बंद राहणार. हमाली तोलाई कपात होत नसल्यानं हमाल आक्रमक. शेतकरी वर्गात नाराजी. दमण येथील ज्वेलर्स दुकानातून दागिने चोरणाऱ्या टोळीतील 5 जणांना भिवंडी गुन्हे शाखेकडून अटक. चोरट्यांकडून 3.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. मुंबईतील मालाडच्या अक्सा चौपाटीजवळ समुद्रातील भरतीमुळे सीमा भिंत कोसळली. भिंत कोसळल्यानं आता समुद्र किनाऱ्याकडे जाणाऱ्या लोकांना धोका.